सकाळी झाली तर आपण आपल्या भावाला सोडवायला चाललो होतो. तर आपली मावशी काय म्हणते, आपले तुला पोरगा झाला तर आपल्याला काय वेळोवेळी नाही चारल्या म्हणे तुम्ही. म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग बालुशा झाली म्हटलं आज आज आहे म्हटलं आपल्या गावामध्ये होता आज बाजार. तर पहिले सोडायला गेलो आपण शाळेमध्ये आपल्या मामाच्या पोराले. तर मग मामाच्या पोराला सोडून दिलं त्या शाळेत. त्याची शाळा पहा किती मस्त आहे. ह्या शाळेमध्ये 5,000 लोक शिकते. मग त्याला सोडलं वगैरे आपण ना. त्याच्यानंतर मग तिथे निघालो गावामध्ये जात होते सगळे शाळेमध्ये चालले होते. आपण त्याला सोडून दिलं गाडीनं. तर काय मस्त एक नंबर आपल्या मामाच्या गावावर पाहा काय मस्त आहे. आपण बी कसा दिसतो मस्त एक नंबर. आपण बी निघलो एक नंबर मस्त घुमत मस्त. मग त्याच्यानंतर काय मग चौकात आलो. चौक बी पाहिला कसा दिसतो चेहरा. काल गाय मुकली गेलो होतो तर पुरा चेहरा एकदम बेकार झाला होता. चेहऱ्यावर लक्ष नको द्या. पण आपल्या मामाच्या गावाला पहा म्हणा. आपल्या मामाच्या गावाचे चौक आहे. तिथून निघतो आपण मामाच्या गावाला घराकडे जायसाठी. हा चौक होता तिथून निघालो आपण घराकडे जाते. शंकरजीची बहुत मोठी मंदिर बी आहे इथं. हा पहा मामाचे मंदिर, मामाच्या गावातला मंदिर असं दिसते. मामाच्या गावातला मंदिर मस्त ना. त्याच्यानंतर तिथं ती गावामध्ये ग्रीन जिम बी होती. ग्रीन जिम नंतर तिथे शंकरजीची बहुत मोठी मूर्ती होती. तिथे पाहायसाठी गेली. त्याच्यानंतर आम्हाला लागली होती भूक. तर मग डोसा खायला गेलो. डोसा खाल्ल्यानंतर 3 प्लेट डोसा मागितला. मामाच्या पोरगा मी आणि माझ्या भाऊ आम्ही 3 जण मस्त डोसा खात होतो. आपल्या ब्लॉगमध्ये आपल्याकडे डोसा आपल्याला बहुत आवडते त्याच्यामुळे डोसा आपण खात होतो. कसा दिसत होतो मी सकाळी सकाळी. आपला चेहरा बहुत बेकार दिसत होता. त्याच्यावर लक्ष नको द्या तुम्ही, आपल्या ब्लॉगवर लक्ष द्या. मग काय तिथून आपण डोसा वगैरे खाल्ला. मग निघालो फिरायसाठी. फिरून गेलो दुकानाचा लाईट वगैरे बघितला. कसा वाटत आहे आपला ब्लॉग. लाईक आणि फॉलो सबस्क्राईब करा आपला ब्लॉग बघण्यासाठी. मग तिघे भाऊ निघलो कोदामेडीत गेलो. तिथं लाईट वगैरे बघितली पण लाईट आवडली नाही. तर मग आम्ही तिथून निघून आलो. मग आलो आम्ही घरी. बॅट बॉल वगैरे खेळतो. टाइमपास होता. तिघे भाऊ मस्त टाइमपास केला. बॅट बॉल खेळून. बॅट बॉल खेळता बी असं लक्षात आलं की मग संध्याकाळचा बाजार होता. त्यामुळे कसं आपल्याला एक लहान भावाची कटिंग बी करायची होती. तर मग बॅट बॉल वगैरे खेळलो थोडा वेळ. बॅट बॉल खेळता माझा भाऊ चिडत होता चिरगुंड्या. मामाच्या पोरगा म्हणे मला बॅटिंग पाहिजे म्हणे. बॉल हरपून टाकला होता आम्ही ना. मग त्याच्यानंतर घरी गेलो. चौकात तिघं मस्त आपण मस्ती उस्ती केली. मस्ती वगैरे करता काय तिघं भाऊ चौघं भाऊ होतो मस्त घरामध्ये. मस्त आहे तर डान्स करून दाखवतो म्हणे. डान्स वगैरे करत होता. आम्ही त्या डान्स पाहत होतो मस्त. तिघं चौघं भाऊ मस्त झोपलो होतो. त्याच्यानंतर काय आपल्याला काय मग त्याचा भाऊ बी आला तर एक मित्र ट्युशनले. तर म्हणे भाऊ ब्लॉग बनवते म्हणे. तर मी म्हटलं तुला घेऊन घेतो ना आपल्या ब्लॉगमध्ये. काय शरम करते म्हटलं तू एक नंबर. तर बा म्हटलं मामा भाऊ. मग त्याच्यानंतर मामा भाऊची कटिंग करायची होती. शाळेतले बुट्टे वगैरे आले. त्याच्या भाऊ मग चेंगडी घेत होता. त्याच्यानंतर काय चेंगड वंगड घेतली. ती बुट्टी चिडली होती माझ्या भावावर. माझ्या भाऊ बी म्हणे जाऊ दे म्हणे सोड म्हणे. मग ती निघाली घराकडं. त्याच्यानंतर मग मामाचा पोरगा आला आता. तर मग मिळते अगले ब्लॉग में. बाय.